संगमेश्वर। त्या दिवशी तलवारींच्या घणाघाताने आणि लोकांच्या किंकाळ्यांनी हे रान अगदी हादरून गेलं होतं। हा दिवस साधा नव्हता, कारण ह्या दिवशी घात झाला होता। स्वराज्याचे दुसरे छत्रपती यवनांच्या विळख्यात सापडले होते। आपल्या राजासाठी जीवाभावाच्या मावळ्यांनी या रानात आपले रक्त सांडले होते। ज्या वेळेस राजांना येथून पकडून मोगली प्रदेशात आणलं गेलं, तेव्हा त्यांची दुर्दैवी धिंड काढण्यात आली। हे धिंड कशी काढली होती, त्यावेळेचे वातावरण कसे होते, याचे वर्णन दोन समकालीन लोकांनी केले आहे। एक म्हणजे मोहम्मद खाफी खान आणि दुसरा म्हणजे ईश्वरदास नागर। शंभूराजांची काढलेली ही धिंड, त्यावेळेचे वातावरण आपण या दोन समकालीन लोकांच्या वर्णनातून बघू। शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर मुघलांनी संगमेश्वरला छावणी केली। याच वेळी औरंगजेब विजापूरहून निघून अकलूजला पोहोचला। संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत मोहम्मद खाफी खान देतो। मोहम्मद खाफी खान पुढे म्हणतो, इराणच्या पद्धतीप्रमाणे त्यांना डोक्यावर लाकडी फळ्यांच्या लांबट टोप्या घालण्यात आल्या। त्यांच्या अंगावर विदूषकी थाटाचा पोशाख घालण्यात आला। त्यांचा सारखा छळ करण्यात येत होता। लोकांना त्यांची विटंबना चाललेली दिसत होती। त्यांना उंटावर बसवण्यात आले होते। शिंगे, करणे, नगारे इत्यादी वाद्य वाजवण्यात येत होती। अशा स्थितीत कैद्यांना लष्करात आणण्यात आले। लोकांचे कान ज्यांना ऐकण्यासाठी आतुर झाले होते, ते विजयसूचक नगारे झळू लागले। लाखो लोकांना या विजयसूचक नगाऱ्यांचा संदेश सुखदायक वाटला। त्यांचा आनंद गगनात मावेना। असे म्हणतात की मुकरब खान येत असल्याची बातमी आली। तो येऊन पोचेपर्यंत 4-5 बायका काय, पुरुष काय, सर्वांना हर्ष झाला। आनंदाने त्यांना झोपा आल्या नाहीत। जागजागी गोळा होऊन ते धन्यवाद देत मुकरब खानाचे स्वागत करीत होते। वाटेत असलेल्या प्रत्येक खेड्यात आणि भोवतालच्या प्रदेशात जेथे जेथे ही बातमी पोचली, तेथे तेथे चौघडे वाजू लागले। जिकडून जिकडून म्हणून कैद्यांना नेण्यात आले, तिकडे सर्व जागा स्त्री पुरुषांनी भरून जात मुकरब खानाचे हर्षभराने स्वागत करण्यात येईल। त्यानंतर साकी मुस्तैद खान या दिंडीबद्दल लिहितो, बादशाने सरदार खान आणि हमीदुद्दीन खान यास आज्ञा केली की तुम्ही मुकरब खानास सामोरे जावे आणि संभाला बेड्या घालून आणावे। मुकरब खान युक्तिप्रयुक्तीने मराठ्यांच्या मुलकातून बाहेर पडले। आलमगीर बादशाच्या भाग्याने संभाच्या सहकाऱ्यांपैकी आणि पाठेराख्यांपैकी कोणीही त्यांच्यासाठी धडपड करू शकले नाही। जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे छावणी केली, तेव्हा कैद्यांना लष्करात आणण्यात आले। बादशाने आज्ञा केली, संभाला लष्करांपासून 2 कोसांवर तख्ता कुलाल चढवावा। त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषके वस्त्रे घालावी। त्यांना तऱ्हेतऱ्हेने पिढा देऊन त्यांची विटंबना करावी। त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे करणे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे। सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले। दिवाने आममध्ये बादशाह बसला होता। त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले। त्याचवेळी बादशाह आपल्या आसनावरून खाली आला। गलिच्याच्या कोपऱ्यावर बसून त्याने अल्लाचे आभार मानले। यानंतर ईश्वरदास नागरने ही अपमानजनक मिरवणूक निघत असताना या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती त्याविषयी लिहिताना तो म्हणतो, दिवाण खानाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर बादशाच्या आज्ञेने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले। बादशाने संभाजीराजांकडे पाहिले। त्यांची दुर्दशा पाहून बादशाच्या मनावर परिणाम झाला। यानंतर बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि त्याने प्रार्थना करून परमेश्वराचे आभार मानले। हे कवी कलशाने पाहिले। त्यावेळी त्याचे सर्व अंग जखडून टाकले असल्यामुळे त्यांना दृष्टी आणि वाचा यांचाच उपयोग करणे शक्य होते। ते चांगले हिंदी कवी होते। या कठीण प्रसंगातही त्यांनी संभाजीराजांना उद्देशून पुढील अर्थाची हिंदी कविता म्हटली, हे राजन, तुला पाहून ताजीम देण्यासाठी आलमगीर बादशाही आपल्या आसनावरून खाली आला आहे। पण संभाजी हे गर्विष्ठ होते। त्यांची इतकी अवस्था झाली तरी त्यांनी बादशाला ताजीम देण्यासाठी किंचितही आपली मान खाली घेतली नाही। इखलास खान आणि हमीदुद्दीन यांनी त्यांना पुष्कळ समजावले, पण याचा काहीच उपयोग झाला नाही। अशा पद्धतीने शंभूराजांचा इतका अपमान चाललेला असताना त्यांनी आपला स्वाभिमान आणि बाणेदारपणाचं दर्शन कसं घडवलं होतं, याचं वर्णन शत्रूंकडून आपण बघितलं।